नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. आपल्या श्री स्वामी समर्थ विचार मालिकेच्या 10व्या दिवशी तुमचं खूप मनापासून स्वागत. आज आपण एका अशा अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. अनेक लोक स्वामींची भक्ती करतात, नामस्मरण करतात, प्रार्थना करतात, पण अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो, मी भक्ती करते पण माझ्या आयुष्यात खरा बदल कसा घडवायचा. मित्रांनो, स्वामी भक्ती म्हणजे फक्त देवासमोर हात जोडणं नाही, ती एक जीवनशैली आहे. ती असा मार्ग आहे जो आपला विचार करणं बदलतो, आपली ऊर्जा बदलतो आणि हळूहळू आपलं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. आज आपण जाणून घेणार आहोत स्वामींच्या कृपेने जीवनात सकारात्मक बदल कसा घडवायचा. कोणताही बदल बाहेरून सुरू होत नाही, तो आतून सुरू होतो. तुमचं मन बदललं की विचार बदलतात, विचार बदलले की कृती बदलतात, कृती बदललं की आयुष्य बदलतं आणि मन बदलण्याची ताकद स्वामी भक्तीत आहे. स्वामी भक्ती आपल्याला काय शिकवते? स्वामी समर्थ आपल्याला 3 मोठ्या गोष्टी शिकवतात. एक म्हणजे श्रद्धा, स्वतःवर आणि स्वामींवर विश्वास ठेवणं. 2 म्हणजे सबुरी, योग्य वेळेची वाट पाहणं. आणि 3 म्हणजे सत्कर्म, योग्य कृती करत राहणं. ही 3 गोष्टी ज्याच्या जीवनात येतात त्याचं आयुष्य बदलायला सुरुवात होते. एक गोष्ट लक्षात घ्या, फक्त प्रार्थना करून आयुष्य बदलत नाही, प्रार्थनेसोबत कृती ही हवी. उदाहरणार्थ, जर एखादा विद्यार्थी म्हणाला, स्वामी मला परीक्षेत चांगले मार्क मिळू द्या, पण तो अभ्यासच करत नसेल तर फक्तच प्रार्थनेने काही होणार नाही. स्वामी मार्ग दाखवतात, पण चालायचं आपल्याला असतं. एक प्रेरणादायी कथा बघूयात. एक तरुण खूप निराश होता, त्याला आयुष्यात काहीच जमत नव्हतं. तो रोज स्वामींना प्रार्थना करायचा, माझं आयुष्य बदला, पण काहीच फरक दिसत नव्हता. एके दिवशी तो एका ज्ञानी स्वामी भक्ताला भेटला. त्याने विचारलं, मी रोज प्रार्थना करतो तरी आयुष्य बदलत नाही का? त्या भक्ताने हसून सांगितलं, स्वामी तुझ्यासाठी दार उघडतात, पण आत पाऊल तुलाच टाकायचं असतं. हे ऐकून त्या तरुणाला त्याची चूक समजली. त्याने स्वतःच्या सवयी बदलायला सुरुवात केली. आळस सोडला, नियमितपणा आणला, नामस्मरण सुरू ठेवलं. काही महिन्यात त्याचं आयुष्य बदललं. सकारात्मक बदलासाठी 5 गोष्टी. एक म्हणजे दिवसाची सुरुवात स्वामी नामाने करा. सकाळी उठल्याबरोबर मोबाईल पाहू नका. सर्वात आधी म्हणा, श्री स्वामी समर्थ. यामुळे दिवस सकारात्मक सुरू होतो. 2 म्हणजे नकारात्मक विचार थांबवा. सतत माझ्याने नाही होणार असं म्हणू नका. त्याऐवजी म्हणा, स्वामी माझ्या सोबत आहेत. विचार बदलले की ऊर्जा बदलते. 3 म्हणजे नियमित प्रयत्न करा. स्वामींवर विश्वास ठेवा, पण स्वतःचे प्रयत्न थांबवू नका. कृपा आणि मेहनत दोन्ही आवश्यक आहेत. 4 म्हणजे चांगल्या लोकांच्या सहवासात राहा. तुमच्या आसपासची माणसं तुमच्या विचारांवर परिणाम करतात. सकारात्मक लोकांसोबत राहा. आणि 5 म्हणजे कृतज्ञता ठेवा. दररोज विचार करा, आज मला काय मिळालं. ही भावना आतून आनंद देते. बदल लगेच का दिसत नाही? कारण मोठे बदल हळूहळू घडतात. जसं झाड एका रात्रीत वाढत नाही, तसंच जीवनातील सकारात्मक बदलही वेळ घेतात. पण जर तुम्ही सातत्य ठेवलं तर परिणाम नक्की दिसतो. स्वामींची कृपा कधी जाणवते? तर जेव्हा तुम्ही मागे वळून पाहता आणि जाणवतं, मी आधीपेक्षा शांत झाले, मी आधीपेक्षा मजबूत झाले, मी आधीपेक्षा सकारात्मक विचार करते. हा बदल म्हणजेच कृपा. आज अनेक तरुणांना वाटतं की यश म्हणजे फक्त पैसा, पण खरं यश म्हणजे शांत मन, स्थिर विचार आणि समाधानी आयुष्य. हे सगळं स्वामी भक्तीतून मिळू शकतं. स्वतःला बदला, जग बदललेलं दिसेल. आपण अनेकदा परिस्थिती बदलावी असं वाटतं, पण स्वामी शिकवतात, आधी स्वतःला बदला, तुमचा दृष्टिकोन बदला की जग वेगळं दिसायला लागतं. आजचा संकल्प करूया. डोळे बंद करा आणि मनापासून म्हणा, स्वामी माझ्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्याची शक्ती द्या, वाईट सवयी सोडण्याची ताकद द्या, योग्य मार्गावर चालण्याची बुद्धी द्या. मित्रांनो, स्वामी भक्ती ही फक्त पूजा नाही, ती स्वतःला घडवण्याचा मार्ग आहे. जर तुम्ही मनापासून स्वामींवर विश्वास ठेवला आणि योग्य कृती करत राहिलात तर तुमच्या आयुष्यात बदल अटळ आहे. लक्षात ठेवा, स्वामी चमत्कार करतात, पण सर्वात मोठा चमत्कार म्हणजे तुमच्यात घडलेला सकारात्मक बदल. श्री स्वामी समर्थ. हा विचार तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.
उद्या पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन विचारांसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.